अकोला जिल्ह्यातील दिंडी मार्गाच्या रखडलेल्या कामावरून ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। मार्गाच्या कामात अनियमितता झाल्याचा आरोप करत दोषींवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे। अकोला जिल्ह्यातील दिंडी मार्गाच्या प्रश्नांवरून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। अनेक वर्षांपासून रखडलेल्या या मार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार प्रारंभी तयार करण्यात आलेल्या डीपीआर मध्ये कसुरा ते पारस हा महत्वाचा मार्ग समाविष्ट होता। मात्र नंतरच्या बदलांमध्ये हा मार्ग वगळण्यात आला आणि दिंडी मार्गाची दिशा बदलण्यात आली। त्यामुळे शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर आणि कामाशी निगडित यंत्रणांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। एचएएमएम यंत्रणा आणि संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। दरम्यान आमदार नितीन देशमुख आणि आमदार साजिद खान पठाण यांनी आंदोलनास्थळी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला। संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून कामाबाबत तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासनही देण्यात आले। गेल्या 20 वर्षांपासून रखडलेल्या या मार्गाच्या प्रश्नांवर आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मुळात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जो दिंडी मार्ग आहे, त्या दिंडी मार्गाने हा डीपीआरच तयार झाला नाही। या शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे की जो मूळ दिंडी मार्ग आहे तो दिंडी मार्ग घेण्यात यावा, आणि यांनी जो दिंडी मार्ग घेतला तो पॉवर हाऊस मधून घेतलेला आहे, आणि पॉवर हाऊस मधून आम लोकांना गजानन महाराजच्या दर्शनाला त्या मार्गाने जाता येत नाही। दिंडी मार्ग कशासाठी असते? रातच्या टाइमला बी काही दिंडीकरी वारकरी लोक जर रस्त्याने गेले, रात्री 12 वाजताही रस्त्याने जाता आला पाहिजे, 24 घंटे रस्त्याने जाता आला पाहिजे। परंतु पॉवर हाऊस हा जे आहे त्या पॉवर हाऊस मधून जो रस्ता टर्न केला त्याच्यामुळे त्या तिथून आम लोकांना त्या दिंडीला त्या मार्गाला शेगावला जाताच नाही येत। म्हणून जो मूळ हे जो रस्ता आहे, मधातून जो रस्ता एक मूळ जुना जो दिंडी मार्ग आहे, तो दिंडी मार्ग करण्यासाठी या लोक शेतकरी या ठिकाणी बसले। मुळातच शेतकऱ्यांचा मुद्दा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे। त्यासाठी एसी साहेबांशी चर्चा करून 4:30 वाजता एसी साहेब येतील, एसीशी चर्चा करून सुधारित अंदाजपत्रक शासनाला पाठवू आणि निश्चितपणे शासनाजवळ याचा पाठपुरावा करून या शेतकऱ्याचा प्रश्न मार्गी लावू। आणि अनेक दिवसाचा रस्ता प्रलंबित सुद्धा आहे। कंत्राटदाराला विचार करते तर कंत्राटदार म्हणते आम्हाला पैसे नाही मिळू राहिले, आणि पैशाअभावी म्हणा तर कंत्राटदाराच्या चुकीमुळे म्हणा राहिलेले अनेक ठिकाणी काही जॉईंट जोड्याचे राहिले, ते जॉईंट जोड्याचे दिंडी मार्गात राहिले। लवकरात लवकर आता 4:30 वाजता आल्यानंतर एसी साहेबांची चर्चा करून निश्चितपणे त्याच्यात तोडगा काढू आणि न्याय मिळण्याचा प्रयत्न करू। दिंडी मार्ग गजानन महाराजाची पालखी ज्या रस्त्याने जाते त्याला दिंडी मार्ग म्हणून शासनाने एक चांगला ब्रॉड रस्ता तयार करण्याचा, तो मार्ग तयार करण्याचा डीपीआर तयार केला। त्या डीपीआर मध्ये कसुरा ते पारस जी नियमित दिंडी येते त्या मार्गाचा त्यामध्ये उल्लेख होता। तो मार्ग करणे गरजेचं होता, पण आज 2026 उजाडलं, दिंडी मार्गही पूर्ण झाला नाही आणि कसुरा ते पारस हा जो रस्ता आहे दिंडीचा पालखीचा तोही पूर्ण झाला नाही, उलटा तो गायब झाल्यासारखाच झाला। त्या डीपीआर मधून सुद्धा त्याला वगळण्यात आलं। तर त्यामुळे आज सगळे हे जे कसुरा पारस आणि सगळे या शिवारातील सगळी शेतकरी मंडळी त्या रस्त्यासाठी आमरण उपोषणाला बसली आहे। त्याला आम्ही भेट दिली, आम्ही परत त्याचा पाठपुरावा करू आणि तो रस्ता लवकरात लवकर मार्गी लागावा, तो रस्ता व्हावा यासाठी मी आमदार साजिद खान पठाण हे आम्ही प्रयत्न करू। आणि आज आम्ही भेट देताना शेतकऱ्यांची सगळी व्यथा ऐकून घेतली। आमच्या लक्षात आलं की हॅमकडे हा रस्ता होता आणि नंतर 3 एजन्सीकडे वेगवेगळे हा रस्ता फिरला आणि याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला, आणि याचीही चौकशी भविष्यात व्हावी अशी आम्ही मागणी करत आहोत। एसी साहेब यांनाही मागणी करत आहोत, उद्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना भेटणार आहोत। या सगळ्यांना भेटून 2-3 दिवसाच्या आत या विषयाचा आम्ही निपटारा करू।